नमस्कार मित्रांनो, मी योगेश घाडीवकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हाय आर जी कोकण. तर मित्रांनो, आता सध्या मे महिना चालू आहे. तर मे महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये किती लग्न असतात. असंच एका लग्नासाठी मी आलो आहे आणि हे लग्न आहे ते मसुऱ्याला आहे. तर हे लग्न अटेंड करायला आपण उद्या सकाळी मसुऱ्याची जी गाडी आहे, जी कणकवलीवरनं सुटते आणि बागायत मार्गे मसुरा वगैरे करून ती पुढे मालवणला जाते. तर ह्या गाडीने आपला प्रवास उद्या सुरू होईल. मग हा व्हिडिओ जो आहे तो कोकणातील लग्न कसं असते हे, आणि ते पण पारंपरिक पद्धतीने, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. आणि खास म्हणजे हे जे लग्न आहे त्याचं जे डेकोरेशन आहे ते खूप अप्रतिम असं केलेलं आहे. डेकोरेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर नक्की करा. चला तर मग भेटू मसुऱ्याला. तर मित्रांनो, आता आपण लग्नघरात पोचलेलो असो, म्हणजेच मसुऱ्यात पोचलेलो असो, आणि आहे थोडी थोडी तयारी करून ठेवलेली असा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ह्या आपला डेकोरेशन अजून पूर्ण झालेला नाही आहे. काय काय ठिकाणी झालेला असा, काय काय ठिकाणी अजून सामान बसवूचा असा. तर जेव्हा सगळा सामान बसवून होईल तेव्हा मी तुमका डेकोरेशन कसा झाला पूर्ण तर मी व्हिडिओमध्ये दाखवीनच पुढे. तर तुम्ही बघित राहा. चला तर सर, केळीचे खांब लावण्याचं काम आपण करून घेऊया. काही बघा तुम्ही कसे केळीचे खांब लावतात ते कोकणात लग्नामध्ये. तिकडे तिकडे हाय नको राहावा. चला आता भटजी काका पण इले असत आहे. आपण सगळा जे नारळ वगैरे असतं ते लावलेले असतात, आणि आता भटजी काका पुण्यवचनाक सुरुवात करतील. तर कोकणातला पुण्यवचन कसा असतं ह्या तुम्ही आता बघा. आता पेट बाजूला उभे राहा, बाजूला उभे राहा. थांबा थांबा. जवळ 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 पुढे 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 सरका. हो सरका, आतमध्ये या, आतमध्ये समय समय काय करा, समय घ्या. हॅलो काळबागे आता ज्या पुढे कांच्या मोठ्या मोहा जगता
अजन मानव लोकांनी साधार पाणी कलाम काही सांगताम योगमोक्षम गजानन काय नाही करत बोलले नको बाबाची विघ्न झाकणा शंकांचे देवगुरुवे शिल मानव मागा तिने मगाशी ह्या पाठवलं आईस्क्रीम तागा गुण फैलो जे सूर्यादिष्टात जसा सोमयंता त्याच्या धुरीला धनुर्धोरे चंद्रार्थ रथ शरीरात दिव्य संपय आचम्य ओम देवाय ओम नारायण माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः नारायण पुण्यवान इकडनं तुला बरोबर बघ त्या झोप येईल थोडेसे मागे समोर समोर इकडे बघ, समोर इकडे बघ. माहेर सोडून सासरी जाणे चुके ना कुणाला सासरी जाणे चुके ना कुणाला हृदय लाव थोडी लाव थोडी नवरी काकीला हात चला आता मी पण जात आहे जरा हळद लावू. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या असा आपला डेकोरेशन ह्या फायनली सगळा पूर्ण झालेला असा स्टेज म्हणा किंवा सिटिंग अरेंजमेंट म्हणा सगळा पूर्ण झालेला असा. जर तुमका या डेकोरेशन आवडलं असत तर नक्की लाईक करा आणि यांचं
नंबर मी हे देत आहे. जर तुमका कोणाक डेकोरेशन व्हाया असत लग्नाचा किंवा अजून खायचा असत तर नक्की या नंबरला तुम्ही कॉल करा. चला तर आता रुखवातात काय काय आता बघूया मित्रांनो. चला तर आता आपले नवरदेव इलेले असत आणि त्यांका अनुक यजमानी चालले असत बघा तुम्ही. जरासं नावा काय करत भरून घेतलं आम्ही ते हे आणता करू ते आमच्यासारखं झालं. बाजू ठेव वाटली. झाली अगरबत्ती लावली होय. नको काढू पैसा नको काढू. आधी केली जाते तशी नको व्यवस्थित घ्या. त्याच्यात मूर्त मनी किती आली राय नमः माधवाय नमः गोविंदाय नमो नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो. गणपती नेत्र देवताभ्यो नवरंगाराधे ओम भूर्वस्वा श्रीमन्मगणाधिपतये नमः आचम्य ओम तेज ओम देवाय नमः ओम हराय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमो नमः विष्णवे नमो श्री कृष्णाने गुरु नारावर भिडावर आपल्या गावात
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव जय ओम श्रीमन्मगणाधिपते नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि यथा कालोद्धव पूजाते धूपं धर्यामि दीपं समर्पयामि श्रीमन्मगणाधिपते नमः एक पैल पाणी घाल थोडं महागणपते नापादयोपाद्य आपो ज्योतिदेवताभ्यो नाथ महागणपते पादयोपाद्य देवताभ्यो नाथ रुमालान पुसते. रुमालान पुस. दीपं धर्यामि धूपं धर्यामि बस. शुद्धोदकानां पहिली दोन बोटं इंद्र हां तेवढं झाला तेवढा खाली वर तिच्याकडे हळद कुंकू लाव चौभाग्यम परिमला द्रव्यानंद ओम श्रीमन्नगणाधिपतये नमः कपालभिन्नं देवताभ्यो ब्रह्मदेवताभ्यो कालो धव यांच्या हातात द्या कालो धव पूजा श्रीमन्नगणाधिपतये नमः कालो धव पूजा सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो नमस्करोमि ओम श्रीमन्नगणाधिपतये नमः वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव नमस्करोमि आचम्यं ओम केशवाय नमः ओम नारायण देवताभ्यो नमः आता पाणी घाल एक ब्लाउज नमस्कार अक्का 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 हो अक्का अक्का घ्या इतकी मी काय नक्की घ्या समोर लक्ष समोर लक्ष समोर इकडे कॅमेरा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव घराची बरोबर समोर कॅमेराकडे लोक ओके 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 चला
नमस्कार करती तुम्हारी नमरी भरतेश्वर नारळी कुलस्वामिनी भगवती आई बाप आणि जननी आशीर्वाद द्यावा लाभो सुख संपदा वधुवरा हीच मोठी प्रार्थना शुभ लग्न शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान 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 सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा जाता गया गंडकी पूर्णा जलवंशमुद्र सरता संतती संपदा बहुतमा लाभो गई सगुना साधोनी स्थिरकर्म पुल्या मंगल सावधान धागे तुझे अनमन हे तुझ्यात गुंतले उडले हे क्षण पावले सौभाग्याचे आली लग्नगटी नमी पनवरा हे ओनिया वागला योगे मनवर्ग पूजन करा अंधारपटा प्रेरणा ईशान्येश्वरान करणे दोघे गळा
बसते नाही नाही तू बसा मी नंतर बस. जागा नाही सगळ्यात सोडा जपापुष्पम सर्वगंधर्वराज हर्वकाय धनं भट्वा सदा जपापुष्पम सर्वगंधर्वराज हर्वकाय धनं भट्वा सदा जपापुष्पम अजून थोडे घाल घाल तुझ्या घाल थोडे घाल ओम स्वाहा झालं का सांग तीन नंबर जपा ब्राह्मण यानी कामी यथा अग्निदेवता हा काय पवित्र सप्तपादुरा पदे पदे अग्निनारायण या हा या हळू ओम शांती सप्तपदी देवता पुढे पर्यंत चला धोंडा डोकल खाली खाली या नमस्कार ओम चला तर मित्रांनो लगीन तर झाला आता दत्तराज आणि मनाली बरोबर एक फॅमिली फोटो होऊन जाऊन दे तर एक बारीक सो फॅमिली फोटो घेत आहे मी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आपण सगळ्यांनी शुभ आशीर्वाद त्यांना देऊया. चला तर मग मित्रांनो यो व्लॉग तुमका कसो वाटलो तो नक्की माका कमेंटद्वारे सांगा आणि भेटू अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.